नेहमी तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे। मग प्रश्न काय आहे, एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायाची एकूण संख्या तुम्हाला 96 आहे, तर मोर आणि ससे यांची संख्या अनुक्रमे किती, असा त्यांनी प्रश्न विचारला। मग दिलेला प्रश्न तुम्हाला कसा सोडवायचा, या ठिकाणी बघा मोर प्रथम आहे आणि सस तुम्हाला 2 नंबर आहे। मोराला पाय असत्या 2x बरोबर, सशाला पाय असत्या तुम्हाला 4 म्हणून तुम्हाला 4y बरोबर पायांची एकूण संख्या झाली तुम्हाला 96। मग मोराला आपण x मानले म्हणून x, सशाला y मानले म्हणून y, त्यांची एकूण संख्या तुम्हाला 30 आहे। आपल्याला या ठिकाणी ह्या दोन संख्या समान करण्यासाठी आपल्याला या संख्येला 2 ने गुणावं लागेल, म्हणून इथं पण 2 ने गुणलं, इथं पण 2 ने गुणलं आणि इथं पण 2 ने गुणलं। ओके, मग ह्याचं चिन्ह तुम्हाला चेंज करा आणि या ठिकाणी तुम्हाला ह्या 2x ला 2x तुम्हाला गेलं, या ठिकाणी 4y मधून तुम्हाला 2y गेलं म्हणजे 2y शिल्लक राहिलं बरोबर। यांचा गुणाकार करा, 60 आला, 96 मधून 60 गेलं तुम्हाला 36 राहिलं। y बरोबर तुम्हाला 36 भागिले तुम्हाला 2, y बरोबर तुम्हाला 18 आलं। y म्हणजे आपल्याला होता ससे बरोबर, सशांची संख्या तुम्हाला 18 आली आणि मोरांची संख्या तुम्हाला काढायची म्हणलं तर 30 मधून 18 गेलं म्हणजे मोर असतील तुम्हाला 12, असं तुम्हाला फायनल उत्तर।